अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात आज हा सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। आजच्या या सत्कार समारंभाला आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय आणि आदरणीय सुनील चव्हाण साहेब हे उपस्थित आहेत। हा आजच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे की आपल्या जिल्ह्याचे धडाईचे जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमच्या अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रविनाथ नाना काळे साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय द्वारकाभाऊ पाथीकर हे देखील या सत्कार समारंभास उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथील प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री सर हे देखील उपस्थित आहेत। आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.आर. मंझा, त्याचबरोबर सर्व संयोजन समिती आणि माझ्या समोर बसलेले सर्व आमचे विद्यार्थी। हा जो कार्यक्रम आयोजित करायचा होता या पाठीमागची भूमिका अतिशय महत्वाची होती। आम्ही कुठलाही कार्यक्रम घेत असताना आमच्या अजिंठा शिक्षण संस्थेचे आदरणीय नानासाहेब आणि दादासाहेब यांची खूप मोठी प्रेरणा आमच्या पाठीशी असते। आणि हे जे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय आहे सोयगावचं, जवळपास 13 एकर मध्ये ते त्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाविद्यालय वसलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी तिथे शिक्षण घेत असतात। त्याचबरोबर 1971 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाची स्थापना झाली आणि त्यानंतर आदरणीय नानासाहेब आणि दादासाहेब यांनी अजिंठा येथे कैलासवासी बाबुरावजी काळे नवीन महाविद्यालय सुरू केले। हे जे 3 महाविद्यालय आहे, या 3 महाविद्यालयाचं जे काही वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे तर ते आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाबुरावजी काळे साहेब यांनी एक काळ असा होता की त्या काळामध्ये संपूर्ण मराठवाड्यालाच नाही तर संपूर्ण देशाला किंवा महाराष्ट्राला एक चालना देण्याचं काम केलं। महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा होता। इंदिरा गांधींचे अतिशय विश्वस्त म्हणून त्यांची एक ओळख होती आणि त्यांनी सुरू केलेली 2 महाविद्यालय आणि नानासाहेबांनी आणि दादासाहेबांनी सुरू केलेले अजिंठ्याचं कॉलेज एक नावारूपाला आलेली 3 महाविद्यालय। आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की व्यासपीठावर जे काही मान्यवर बसलेले आहेत या मान्यवरांपैकी आपले जे जिल्हाधिकारी साहेब आहेत तर बॅडमिंटन स्पर्धा ज्या झाल्या होत्या औरंगाबादमध्ये त्या बॅडमिंटन स्पर्धेचं उद्घाटन कलेक्टर साहेबांच्या हस्ते झालं होतं। आणि आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी अभिमानाची ही गोष्ट आहे की त्या ज्या बॅडमिंटन स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं तिथे आपल्याला गोल्ड मेडल मिळालं। त्यांच्या आशीर्वादाने, आमच्या नानासाहेबांच्या दादासाहेबांच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने जो प्रथमेश कुलकर्णी त्यानंतर सर त्याची मॅचेस गोव्याला झाली आणि गोव्याला मॅचेस झाल्याच्या नंतर त्यांनी बऱ्याच रँक नंबर 6 रँक नंबर 1 अशा विद्यार्थ्यांना खेळाडूंना त्यांनी हरवलं आणि मेन ड्रॉ मध्ये त्यांनी प्रवेश केला। आणि हा विद्यार्थी आज म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याला म्हणा की मराठवाड्याला म्हणा एक 20-22 वर्षाच्या नंतर तो बहुमान मिळाला की आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी त्याचं सिलेक्शन झालं। ही सगळ्यांसाठी आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। त्याचबरोबर खेळाडू आहे सोनाली मिरखेडकर। आता काल चव्हाण साहेब नांदेडला स्पर्धा सुरू होत्या आणि सोनालीचा ऍक्सिडेंट झाला तरी सुद्धा ही सोनाली आणि प्रथमेश कुलकर्णी यांनी फायनल जी काही सेमीफायनल होती या सेमीफायनल पर्यंत त्यांनी तिथे तिथपर्यंत मजल मारली आणि ती सिंगल मिक्स डबल मध्ये देखील ती सेमीफायनल पर्यंत पोहोचली। तिथे आपण पायाला पट्टी बांधून म्हणजे अक्षरशः आपण लंगडत म्हणतो आणि ती तो खेळ तिथे खेळला आणि ती मॅच ती सेमीफायनल पर्यंत म्हणजे तिचा कदाचित ऍक्सिडेंट झाला नसता तर तेही गोल्ड मेडल आपल्या महाविद्यालयाला मिळालं असतं। असे 2 खेळाडू आणि त्याचबरोबर तायकोंदो मध्ये आपल्या महाविद्यालयाचे जो विद्यार्थी आहे हर्षद याला देखील आपल्याला गोल्ड मेडल प्राप्त झालं। त्याबरोबर सुमित याला देखील गोल्ड मेडल प्राप्त झालं। आपल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या महाविद्यालयाची जी काही कामगिरी आहे ही उंचावलेली आहे हे सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो। आणि त्याचबरोबर साहेबांना एक आणखी सांगू इच्छितो की 2016-17 मध्ये आम्ही ज्यावेळेस राष्ट्रीय सेवा योजना
ते डिपार्टमेंट माझ्याकडे आलं आणि आल्याच्या नंतर कपुरी साहेबांनी एक उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेस आपण विमानामधून असं इथून प्रवेश करतो तर बरेचसे लोक उघड्यावर आपल्याला बसलेले दिसतात सकाळी सकाळी. तर आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये नानासाहेबांच्या आणि दादासाहेबांच्या प्रेरणेने गुड मॉर्निंग क्लब स्थापन केलं आणि गुड मॉर्निंग क्लब स्थापन करून जे लोक सकाळी सकाळी उघड्यावर बसायचे तर त्यांच्या हातामध्ये आमचे विद्यार्थी अग्निहोत्री सर होते त्यावेळेस आमचे विद्यार्थी त्या लोकांच्या हातामध्ये गुलाबाचं फुल द्यायचे. आणि आज परिस्थिती अशी आहे की ह्या परिसरामध्ये कोणी उघड्यात बसत नाही याची दखल पर्यटन विभागामध्ये जेवढी काही ऐतिहासिक स्थळं होती ती ऐतिहासिक स्थळं आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केली. त्यामुळे आम्हाला विद्यापीठामध्ये आमचं महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार आमच्या महाविद्यालयाला मिळाला, कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला, राज्यानं देखील दखल घेतली, राज्याचा पुरस्कार आम्हाला मिळाला. आणि त्यावेळेस आमची निशा पाटील नावाची जी विद्यार्थिनी होती या विद्यार्थिनीनं आपल्या भारताचं नेतृत्व केलं. ती आर्मी परेडला गेली आणि भारताचं नेतृत्व करून ज्यावेळेस ती बहरीनला गेली तर जे 2 युवक होते त्या 2 युवकांमध्ये ही पहिली अशी विद्यार्थिनी होती आपली की तिने संपूर्ण भारताचं बहरीनमध्ये नेतृत्व केलं. आणि त्यानंतर प्रथमेश कुलकर्णी आता पुढे आलेला आहे, हा देखील इंटरनॅशनल लेवलवरती गेलेला आहे. सर मी त्याची प्रॅक्टिस गेल्या 8-10 वर्षापासून पाहतोय, त्याच्या जीवाची त्याच्या आई वडिलांची घालमेल बघतोय, सोनालीच्या वडिलांची बघतोय. म्हणजे एवढं याचं काम आहे की ते काम किंवा त्यांची जी काही आता मी सकाळी ज्यावेळेस कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो, कलेक्टर साहेब 10-15 मिनिट लेट का झाले तर आपण म्हणतो ना आपल्याला एखादं कार्य जर करायचं असतं तर त्याच्या तयारीनं आपण गेलं पाहिजे. ते म्हणाले की नाही माझे अजून एक नोट्स काढत होते मला आज काय बोलायचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना माझा हा संदेश आहे की आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ज्यावेळेस कुठं स्टेजवर जायचं असेल तर ते अगोदर तयारी करतात आणि मग जातात. म्हणून रोनाल्डो नावाचा जो खेळाडू आहे ह्या खेळाडूचे वडील साधू माळी होते आणि त्याला वयाचे 15 वर्ष असं सांगण्यात आलं होतं की तुला हार्टचा प्रॉब्लेम आहे खेळू नको. त्याने एक जीवघेणी सर्जरी केली आणि जीवघेणी सर्जरी केल्याच्या नंतर ती सर्जरी सक्सेस झाली आणि जगातला सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून तो पुढे आला. म्हणजे हे जे काही आदर्श आहेत हे आदर्श विद्यार्थ्यांनी समोर ठेवले पाहिजे. आणि जाता शेवटी विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की आपल्याला जे काही काम करायचं आहे, जे काही कार्य करायचं आहे, आपलं यश जे असतं तर हे कधीच अपूर्ण नसतं, आपलं प्रयत्न हे अपूर्ण असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी जर प्रयत्न केले तर तो चांगला दिवस आपल्यासाठी येत असतो. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुढे यावं म्हणून आमचे नानासाहेब आणि दादासाहेबांनी जे काही विद्यार्थी आहेत तर ह्या सगळ्या क्रीडा विद्यार्थ्यांचं जे काही शिक्षण आहे तर मोफत मध्ये केलेलं आहे. म्हणजे कुठलंही फीस आपल्या आपल्या क्रीडा जे काही पटू आहेत त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या संस्था त्या विद्यार्थ्यांची फीस भरली खूप मोठी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा ह्या आजच्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. आपण जोपर्यंत आपल्या खेळाला प्राधान्य देणार नाही, आपण जर उदाहरण बघितलं फेलिक्स नावाचा जो काही स्विमिंगपटू आहे तर याला 28 पदकं मिळालेली आहेत ऑलिम्पिक मध्ये, त्यापैकी 23 हे सुवर्ण पदक आहेत उरलेले या. तर पत्रकाराने प्रश्न विचारला होता की तू खूप लकी आहेस. तर त्यावेळेस त्यांनी एक वाक्य बोलला होता की म्हणे मी दिवसभरातले 8 तास पाण्यामध्ये असतो, तुम्ही जरी तेवढा प्रयत्न केला तुम्ही देखील 28 सुवर्ण पदकं जिंकू शकतात. सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही कष्ट केले पाहिजे, तुम्ही मेहनत घेतली पाहिजे आणि जो कष्ट करतो जो मेहनत घेतो तो कधीच पाठीमागे राहत नाही. आमच्या संस्थेने कसं क्रीडापटूंना तसं आपल्या देशामध्ये देखील क्रीडा जे काही खेळाडू आहेत त्या खेळाडूंना खूप मोठं आधार दिला जातो, त्यांना खूप मदत केली जाते. तशीच मदत आपल्या महाविद्यालयातून देखील होते. आपण चीनचं जर उदाहरण घेतलं तर चीनकडे 262 गोल्ड मेडल आहेत आणि आपल्या देशाकडे फक्त 10 गोल्ड मेडल आहेत, त्यापैकी 8 गोल्ड मेडल हे हॉकीमधून आहेत. आपण आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या युवकांनी त्याचा विचार केला पाहिजे. आज सकाळी मी ज्यावेळेस कलेक्टर साहेबांकडे गेलो तर त्यांच्या जो काही गार्ड होता त्यांनी मला सांगितलं की सरांची सकाळी 6 किलोमीटरची रनिंग असते. चव्हाण साहेब ज्यावेळेस माझ्या केबिन मध्ये विद्यार्थी येतात असे असतात मी त्यांना विचारतो की तुझी रनिंग काय आहे, तुझा व्यायाम करतो का, तर कधी नाही सर मी 7 वाजता उठतो, मी 7:30 वाजता उठतो. त्यांचा दिवस जर 5 वाजेला सुरू होत असेल ते आजही जर 8 किलोमीटर रनिंग करत असतील तर ही विद्यार्थ्यांनी हा जो काही आदर्श आहे आणि हा आदर्श घेतला पाहिजे. म्हणूनच त्यांना आज तुमच्या समोर इथं आणलेला आहे बक्षीस वितरण करण्यासाठी.
त्यांच्या प्रेरणेने आपण नानासाहेबांच्या दादासाहेबांच्या प्रेरणेने तुम्ही जर जीवनामध्ये काही करू शकला तर यापेक्षा कुठलं पुण्याचं काम राहणार नाही. शेवटी असं म्हणतो, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और यूं ही कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. धन्यवाद. त्यांची खाण्या पिण्याची सगळी सोय केली तेव्हा एवढ्याचं, कारण की याला नजर लागते, दृष्टी लागते. शिक्षण हे जीवनात अतिशय महत्वाचं आहे. हे हेरणारे काळे साहेब होते, स्वातंत्र्य सैनिक. त्यांनी आपला हातसुद्धा ते तोडला तिथून निष्ठून आले. एक नाही असं असंख्य कथा त्यांना सांगते. मी इंदिरा गांधीची कथा सांगतो. शिवाजी महाराजचा असा एक पुतळा आहे रायगडचा, त्या पुतळ्याचं उद्घाटनासाठी इंदिरा गांधी आल्या होत्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यावेळेस मी सहज काळे साहेबांना भेटायला गेलो आणि मला तू चल माझ्याबरोबर कुठे, आणि मॅडम येऊ लागल्या पुण्याला. मी खुश झालो. मॅडम बरोबर आपली भेट होती. काळे साहेबांनी मला घेऊन गेली आणि तिथे राजवाडे साहेब होते. म्हणजे हे मी त्यासाठी सांगतो की मी इंदिरा गांधी बरोबर कसं फिरलो. राजवाडे साहेबांनी मला सिलोट मारला, कारण ते औरंगाबाद होते. त्यांचे नामचे चांगले समज. तर बाकीच्या अधिकाऱ्याला वाटलं मी फार मोठा अधिकारी आणि मग मला काही तिथं बंदी नसली. मी सर मॅडम बरोबर फिरलो, सगळे चक्कर मारला, भेट झाली आणि काळे साहेबांनी नमस्कार केला. बाळासाहेब देसाई त्या ठिकाणी होते, महाराष्ट्राचं जबरदस्त नेतृत्व होतं. तर त्यांची काही मॅडमची ओळख नव्हती, त्यांची ओळख करून दिली की हे बाळासाहेब देसाई महाराष्ट्राची बडी असती. हे बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्यांनी ती केली की बाळासाहेब काळे साहेबांनी नुसता नमस्कार केले, पुढे गेलो. आणि बाई जेव्हा हे कॅप्टनमध्ये बसले चव्हाण साहेब आणि दरवाजाही बंद केला, पुन्हा दरवाजा उघडला. कारण की मी आता हा अधिकारी होता, सगळं पुढं होतो. तर दरवाजा उघडला आणि कालेजी कहा तिथला पोलीस आहे ना, कालेजी मॅडम विजय मागतो तिथे दूर वेळ आहे. मी पळायला लागलो, ठेवलो. दुसरे हेलिकॉप्टर ठेवले त्यांनी आणि काले साहेब को रायगड बोलले घ्या. मी काळे साहेबांनी घेऊन आलो. तिला सांगितलं की मॅडमनं बोलावलं तर तितक्या तेवढून गेलं. मला काय कुठं बोलतो नाही म्हटलं साहेब, दुसरं ट्रीटमेंट करून हेलिकॉप्टर साहेब बसायला लागले. आमची परिस्थिती असेल, मी शर्ट धरलो पण काय पैसे नाही जायला. उपाध्यक्ष होतो मी जिल्हा परिषद. त्या कार्यक्रमाला चव्हाण साहेबच आपल्या जिल्ह्यात एबल आहे, त्यामुळे त्यांनी त्यांना बोलावलं. त्यामुळे दोन्ही बाबाचं मी अभिनंदन करतो आणि त्याबद्दल मी पुन्हा अभिनंदन करतो. आणि एवढंच सांगेल की खेळ हा जीवनात, ज्याच्या जीवनात खेळ नाही त्याचं जीवन काही कामाचं नाही. जसं अभ्यास हा पाहिजेच, परंतु खेळ ही पाहिजेच. ज्याच्या मनगटात ताकद आणि डोक्यात बुद्धी, असाच माणूस जगामध्ये यशस्वी सहज होतो. त्याला नशिबाची गरज नाही, कशाची गरज नाही. आणि म्हणून आपण जर या ठिकाणी मुलं मुली खेळले फार चांगले, अतिशय चांगलं. कोणती